तर नमस्कार मित्रांनो, आज पाण्याचा फिल्टर बनवणार आहे. त्यासाठी साहित्य काय काय लागते ते बघूया. सर्वप्रथम बॉटल, दुसरं आहे कापड, नंतर दोरी घ्यायची आणि नंतर हे कापड हे बाटलीला बांधून टाकायचे. ठीक आहे, काही खेळ असतील डबलचं नको म्हणजे अरे ती झोटी पडली. आता नंतर कोळशाची पूड घ्यायची आणि तिला टेचायची. अशी टेचायची या पद्धतीने. काय करते अशी टेचायची. आणि सर्वात प्रथम ही कोळशाची पूड या बाटलीमध्ये भरायची. अशी सर्वात प्रथम थोडं मागे ना अशी बाटलीमध्ये भरायची सर्वात. त्यानंतर त्याच्यात आपण जिला वाळू म्हणतो ती कच या ठिकाणी आहे ती टाकायची. नंतर दुसऱ्या नंबर कच टाकायची अशी. आणि नंतर जी खडी असते ती नंतर याच्यात टाकायची आहे. आणि आता आपल्याला करायचे आहे गढूळ पाणी, म्हणजे गाळाचे पाणी आपल्याला तयार करायचे आहे. चला गाळाचे पाणी तयार करू. अजून दगडी 2-3 आम्ही टाकतोय, नसली तर नका टाकू. आता आम्ही गढूळ पाणी तयार करणार आहे आणि त्याच्यात ओतणार आहे. या नंतर आपल्याला ही जी दगडी असते जमीन शेतात वगैरे अशी बारीक बारीक दगडी गोळा करायची आहे. अशी दगडी गोळा करायची आहे. ही असली दगडी गोळा करायची आहे आपल्याला. अशी दगडी गोळा करायची आहे आणि नंतर ती दगडी यावर बाटलीत टाकायची आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आमचा हा पाण्याचा फिल्टर तयार झाला आहे. आता आपल्याला चिखलाचे पाणी करायचे आहे आणि मग आम्ही नंतर दाखवणार आहे की हे पाणी कसे साफ होते. चला लगेचच आपण चिखलाचे पाणी तयार करायला घेऊया. चला तर सर्वप्रथम आधीच आम्ही कापलेली माशासाठी पकडलेली बॉटल तिला आम्ही आता धुवून घेणार. तर मित्रांनो, हे आमच्या दुसऱ्या बांधवाकडे ठेवायला दिले आहे आणि बांधवांनी या ठिकाणी पाळले आहे. बांधवासाठी नमस्कार. आता आपण त्याला धुवून घेऊया आणि परत त्याच्यामध्ये पाणी भरूया आणि मग आपल्या इकडे वावरातली एकदम मस्त माती टाकून घेऊया. मित्रांनो, आपण हा चिखल ह्याच्यामध्ये मिक्स केला आहे आणि ह्याच्यामध्ये बघा गढूळ पाणी झालेलं आहे. तरी पण आमचा पाणी फिल्टर एवढा पॉवरफुल आहे की त्याच्यामध्ये अख्खे पाणी साफ होऊ शकते.
आता ह्याच्यामध्ये आम्ही अजून चिखल टाकू शकतो. आता हे खूप सारे झाले आहे. आता ह्या गढूळ पाण्यामध्ये ह्या बॉटलीला झाकण लावून हे करणार आहे. हे गढूळ पाणी त्याच्यात वाटणार आहे आणि ह्याच्यातलं साफ पाणी ह्याच्यामध्ये साफ करणार आहे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, आता आम्ही हे साफ करणार आहे. मित्रांनो, जर आता हे साफ झाले आणि पाणी फिल्टर झाले तर तुम्हाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं लागणार आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता आमचा पाण्याचा फिल्टर ठेवला असं ठेवा. आता बघू शकता तुम्ही मित्रांनो, आम्ही हे गढूळ पाणी ह्याच्यामध्ये भरलेलं आहे. आबा सर्वप्रथम गढूळ पाणी येणार आणि नंतर स्वच्छ पाणी यायला सुरुवात होईल. बघा, सर्वप्रथम गढूळ पाणी येते मित्रांनो, कारण ते प्रकृतीचं देण आहे. मित्रांनो, थोड्या वेळातच गढूळ पाणी होऊन आधी ह्याला धुतलं नव्हतं आम्ही, म्हणून आता हे गढूळ पाणी त्याला हे करते. आता बघा मित्रांनो, थोडं थोडं साफ पाणी यायला लागले मित्रांनो. आता थोड्या वेळानंतर अजून साफ पाणी यायला लागलं. बघा मित्रांनो, हे किती साफ पाणी आहे. मित्रांनो, तुम्ही असा प्रयोग करू शकता आणि हा प्रयोग करायला काही जादा साहित्य नाही लागणार आणि हा प्रयोग तुम्ही घरच्या घरीही करू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद. तुम्हीसुद्धा हा प्रयोग करू शकता. आम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये दुसरासुद्धा प्रयोग करणार आहोत. ओके, ह्या प्रयोगचं निरीक्षण नीट करा आणि हे पाहू शकतो तुम्ही हा प्रयोग पुन्हा एकदा. वर गढूळ पाणी खाली चांगलं बघा. चला भेटूया मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. हॅलो, गुड बाय, टाटा.